सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. 4 मंत्र्यांच्या जिल्ह्यात सिव्हिल आजारी. 51 मंजूर पदांपैकी तब्बल 38 पदे रिक्त. 4 महिन्यांपासून प्रभारींवर कारभार. 4 कॅबिनेट मंत्र्यांचे प्रतिनिधी असलेल्या सातारा जिल्ह्यातील 242 खाटांच्या जिल्हा रुग्णालयात वर्ग 1 व वर्ग 2 मधील 51 मंजूर वैद्यकीय पदांपैकी तब्बल 38 पदे रिक्त आहेत. उपलब्ध डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या परीने आरोग्य व्यवस्थेचा गाडा ओढत आहेत. मात्र कंत्राटी व्यवस्था आणि अतिरिक्त पदभाराच्या कोबड्या लावून जिल्ह्याच्या आरोग्याची मातृसंस्था किती दिवस चालवणार हा खरा प्रश्न आहे. त्यातच गेल्या 4 महिन्यांपासून अधिक काळ कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक नसल्याने आरोग्य व्यवस्थेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. रब्बी हंगाम आला तरी खरीपचेच नियोजन. जिल्हा परिषद कृषी विभागाचा उरफाटा कारभार. बैठकांचा फार्स कशासाठी? खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाचे नियोजन करण्याची वेळ आली असतानाही जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अद्याप खरीपाच्याच नियोजनाचा गाजवाजा सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाचा उरफाटा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कृषी विभागाने पंचायत समिती स्तरावर घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा फार्स कशासाठी असा प्रश्न शेतकरी व नागरिकांना पडला आहे. अल निनोमुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या महिनाभर लांबल्या आहेत. त्यामुळे खरीपाच्या नियोजनासाठी कृषी विभागाला जास्तीचा वेळ मिळाला होता. यावेळेचा सदुपयोग करून दास्तवलेल्या शेतकऱ्यांना उपाययोजना व खरीप पेरण्याच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणे कृषी विभागाकडून अपेक्षित होते. मात्र यावेळेत हा विभाग सुस्त राहिला. खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर कृषी विभागाच्या पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. वडूजचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे यांचे निधन. वडूज येथील ज्येष्ठ नेते दादासाहेब ज्योतिराम गोडसे वय 95 यांचे वृद्धापकाळात निधन झाले. गावाचे सरपंच पदापासून विविध संस्थांत पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. दादासाहेब अण्णा या नावाने जिल्ह्यात परिचित होते. 9 सप्टेंबर 1942 साली झालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे ते साक्षीदार होते. 1951 साली ते गृहरक्षक होमगार्डमध्ये भरती झाले होते. तालुका कमांडर म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. 1957 साली त्यांनी वडूजच्या सरपंच पदाची जबाबदारी पार पाडली होती. 1959 ते 2014 अखेर तब्बल 50 वर्षे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पदाची जबाबदारी पार पाडली होती. या काळात त्यांनी 16 वर्षे उपाध्यक्ष पद जबाबदारी सांभाळली होती. शिरवाजवळ 4 जिवलग मित्रांचा अंत. पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला जाताना काळाचा घाला. शर्यत नाडल्याची चर्चा. मावळ जिल्हा पुणे येथून महाबळेश्वर ते पर्यटनासाठी जात असलेल्या 4 जिवलग मित्रांचा सातारा पुणे महामार्गावर शिरवळ तलफंडा येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. भरधाव कार महामार्गाच्या लेनवर दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनवर गेली. तेथे उलटून कार ट्रकला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अन्य 2 मित्र गंभीर जखमी आहेत. साताऱ्यात फ्लॅट देण्याच्या आमिषाने वृद्धाची 39 लाखांची फसवणूक. फ्लॅट देण्याच्या आमिषाने वृद्धाची 39 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 19 ऑक्टोबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2024 या दरम्यान घडली. सकाराम गोविंद देवजर राहणार भवानीपेठ सातारा यांनी तक्रार दिली आहे. सातारा येथे फ्लॅट देतो असे सांगून नारायण रामकृष्ण बहुलेकर राहणार शनिवारपेठ सातारा व तेजस राजकुमार जाधव राहणार सोमवारपेठ सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा विकास गेलाय खड्ड्यात. विभाग म्हणतोय निधी नाही, हे म्हणजे विकासाचा अपमानच आहे. 2 वर्षापासून सातारा तालुक्यातील वडूज जर्णेश्वर रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा. भाजपाचेच पदाधिकारी मदन साबळेंचा आंदोलनाचा इशारा. वडूज ते जर्णेश्वर रेल्वे स्टेशन पर्यंत सुमारे 2 किलोमीटरचा रस्ता गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत खराब असून वारंवार निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. रस्त्याचे दुरुस्तीवर विचारणा केली असता निधी उपलब्ध नाही असे उत्तर मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवघा 2 किलोमीटरचा रस्ता 2 वर्षे प्रलंबित सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या तालुक्यासाठी गंभीर बाब आहे. निधी नाही हे कारण म्हणजे विकासाचा अपमान करण्याचा प्रकार आहे. या विरोधात भाजपाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीच केलेली मागणी पूर्ण होते का हे आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जमिनीच्या व्यवहारातून अपहरण करून खंडणी मागणाऱ्या 4 पुण्यातून अटक. कराड तालुका पोलिसांची कारवाई. जमीन व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला दमदाटी करत अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 10,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या 4 कराड तालुका पोलिसांनी अवघ्या 30 तासात पुण्यातून ताब्यात घेतली. यामध्ये एक महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी पुण्यात वापरलेली 4 चाकी वाहने जप्त केली आहे. या प्रकरणी कुणाल सुनील चव्हाण व 31 राहणार कोपरडेवली तालुका कराड याच्यासह अन्य 2 पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पाटण तालुक्यातील सडा वाघापूर व काठी येथील पवनचक्कीतील तांब्याची केबल चोरणाऱ्या 6 जणांना अटक. सडा वाघापूर व काठी येथील पठारवरील पवनचक्कीच्या तांब्याच्या केबल चोरी प्रकरणी पाटण पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तांब्याच्या केबलसह 4 चाकी गाडी असा 9 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली आहे. पाटण तालुक्यातील सडा वाघापूर व काठी येथील पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्की असून सदर पवनचक्कीतील तांब्याची तार असलेल्या केबल चोरीच्या तक्रारी या पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे. वाईट पोलिसांचा धाकुटे हरवला. गुटखा खुलेआम ट्रिपल सीट बुलेटच्या फटाक्यांचा धुमाकूळ. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई शहरात कायदा सुव्यवस्था धाक दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शहरातील पानटकरामून खुलेआम गुटखा विक्री होत आहे. पोलिसांच्या नजरेसमोर होणारे ट्रिपल सीट प्रवास, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सर्रास मोटरसायकलचा वापर, बुलेटच्या सायन्समधून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज आणि वाढत्या चोरीच्या घटनांमुळे वाई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेनळे घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद. 16 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. अतिवृष्टी, दरडे कोसळण्याचा धोका आणि प्रवाशांच्या सुरक्षित दृष्टीने निर्णय. उलट महाबळेश्वर मार्गावरील आंबेली घाट परिसरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली भौगोलिक परिस्थिती, दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका
आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता हा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रायगडचे जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत वाहतूक बंदीचा आदेश जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.